परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे आणि तो आमच्यावरती खूप प्रीती करतो. अशा देवाची उपासना आराधना करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. तर चला आपण आपल्या उपासनेला सुरुवात करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याचे स्तोत्रे गा. परमेश्वराचे गुणगान विनेवर करा. विनेवर सुस्वराने स्तोत्रे गा. कर्णा व शिंग वाजून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. समुद्र व त्यातील सर्व काही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करो. नद्या टाळ्या वाजवत, पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गाव. आपण प्रार्थना करू. हे आमच्या परमथोर पवित्र सेनाधीश गौरदेव बाप्पा, तुझ्या नावाला मान सन्मान गौरव महिमा तुला देतो. प्रभुदेवा गौरदेव बाप्पा, तू खरंच चांगला आहे आणि तुझी दया सनातन आहे, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभुदेवा, ह्या सकाळच्या वेळेस आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुझं गुणगान तुझं गौरव करण्यासाठी ही एक नवीन सुसंधी दिलीस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभुदेवा, तुझी स्तुती स्तवन करत असताना, तुझी आराधना करत असताना प्रभुदेवा, तुझं सानिध्य आमच्यामध्ये उतरून येऊ दे आणि तुझ्या सानिध्याची जाणीव आम्हा प्रत्येकाला होऊ दे अशी मी तुझं प्रार्थना करतो. गौरदेव बाप्पा, त्या गीतांकरवी आमच्या ओठाचं फळ तुला मान्य होऊ दे अशी मी तुझं प्रार्थना करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतो, ऐकू द्या. आमेन. यावेळेस मी विनंती करतो ब्रदर गौरव आपल्या पाळकीनबाई यांना की त्यांनी पुढे यावं आणि परमेश्वराचं गुणगान करावं. परमेश्वराची स्तुती असो. प्रियानो, प्रभू येशूच्या नावात तुम्हा प्रत्येकाला शालोम. प्रियानो, या सुंदरशा सकाळच्या वेळेस आमचा विश्वास आहे आपण सर्वजण परमेश्वराची आराधना करण्यासाठी तयार आहोत. आमेन. त्याची स्तुती, त्याचं गौरव करण्यासाठी आपण सर्वजण उत्साहित आहात. कारण की आमचा विश्वास आहे की परमेश्वर प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी त्याच्या चांगुलपणाचा आपल्या प्रत्येकाला अनुभव येत येतो. आमेन. प्रिय बायबलमध्ये जसं वचन सांगितलंय स्तोत्र 121 मध्ये, तो स्तोत्र करता तो म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावली, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा आणि पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर आहे त्याच्याकडून मला सहाय्य येते. आमेन. आणि प्रियानो, आपण प्रत्येकाने परमेश्वराचा सहाय्याचा, त्याच्या आरोग्याचा, त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून आपण सर्वजण अशा हा जो जिवंत परमेश्वर आहे, जो खरा परमेश्वर आहे, त्याची आराधना करण्यासाठी आज आपण एकत्रित आलो. म्हणून या सर्वजण आपण आपले नेत्र बंद करूया, आपलं लक्ष त्या प्रभूकडे लावूया आणि त्या परमेश्वराची आपण आराधना करूया. प्रियानो, आपल्या मनातले सर्व विचार आपण बाजूला ठेवूया. आपली चिंता, आपली काळजी काही वेळ आपण बाजूला ठेवूया आणि त्या प्रभूला म्हणूया, प्रभू तू आज आम्हा प्रत्येकाची नव्याने भेट घे. We worship you, we praise you, Father.
यीशु यीशु तू ही है हमारा यीशु तू ही है हमारा प्रभु. प्रभू येशू, केवळ तूच आमचा प्रभू आहेस परमेश्वर. तू आमच्या जीवनाचा प्रभू आहेस प्रभू. तू आमच्या राजा आहेस प्रभू परमेश्वर. तू आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहेस प्रभू. तू अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहेस प्रभू. प्रभू तू संपूर्ण जगाचा प्रभू आहेस. तू संपूर्ण जगाचा राजा आहेस प्रभू. सर्व गोष्टी प्रभू तुझ्या गौरव हातात आहे प्रभू परमेश्वर. आणि मी तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू परमेश्वर की आम्ही तुझे लेकर आहोत प्रभू परमेश्वर. तुझे लेकर बनण्याचा अधिकार तू मला दिलायस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो प्रभू. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानतो, स्तुती करून महिमा सन्मान करतो. हे प्रभू आम्ही जी काही तुझी आराधना करणार, स्तुती करणार प्रभू परमेश्वर, ती तू मान्य कर आणि तुझ्याच नावाचं महान कर प्रभू. येशूच्याच नावात ही प्रार्थना करून तुमचा एक महान आमच्या पिता. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. प्रियनो, आपण परमेश्वराची आराधना, त्याची स्तुती, त्याचं गौरव करणार आहोत. आपण काही गीत गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करणार आहोत. आणि आमचा विश्वास आहे की हे गीत आपल्या प्रत्येकाला येत आहे. जुनं गीत आहे आणि गीताचे बोल आहेत, येशू का नाम है सारे जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्याला उद्धार मिळालेला आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्याला मोक्ष मिळाला. हालेलुया. आमेन. आमेन. हे आपण सर्वजण मिळून हे गीत गाऊया आणि त्या परमेश्वराची आराधना करूया. या प्रिय आपण सर्वजण काय आहोत, त्या परमेश्वराची आराधना करूया. यीशु का नाम है सारे जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. यीशु का नाम है सारे जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. फिर से एक बार. यीशु का नाम है सारे जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. यीशु का नाम है सारे जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. वो दुनिया में आया, रंग बहाया, दे दिया जहां को दिया. वो दुनिया में आया, रंग बहाया, दे दिया जहां को दिया. हमको बचाने, मुक्ति दिलाने, यीशु
जमीन आने वाला है। लोगों बाइबल पढ़ो, तुम प्रार्थना करो, यीशु जमीन आने वाला है। विश्वास करो, तुम प्रार्थना करो, तुम यीशु आने वाला है। ओ विश्वास करो, तुम प्रार्थना करो, तुम देखो यीशु आने वाला है। सिर्फ यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसे पापी पाते यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसे पापी पाते जिससे पापी पाते जिससे पापी पाते हालेलुया। आपण सर्व जोरात टाळून त्या परमेश्वराची स्तुती करूया, कारण की तो परमेश्वर चांगला परमेश्वर आहे। प्रियनो, आपण जे आता गीत गायलं त्या गीतामध्ये असं लिहिलंय की प्रभू येशूचं नाव हे सर्व नावात उंच नाव आहे। आमेन। कदाचित आपल्या संकटाला एक नाव आहे, कदाचित आपल्या समस्याला एक नाव आहे, कदाचित आपल्या आजाराला एक नाव आहे, परंतु बायबल आपल्याला सांगते की प्रभू येशूचं नाव हे सर्व नाव उंच नाव आहे। आमेन। आणि त्या नावामध्ये सामर्थ्य आहे, त्या नावामध्ये आरोग्य आहे, त्या नावामध्ये आपल्या प्रार्थनेचं उत्तर आहे। आमेन। म्हणून आपण आणखी एक गीत गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करूया। पियानो, आपण जसं बायबल वाचतो तेव्हाच आपल्याला कळतं परमेश्वराचं वचन जसं सांगतंय की प्रभू येशूचं दुसरं येणं आता जवळ झालेलं आहे। आणि म्हणून आपण ह्याच आशयाचं एक गीत गाणार आहोत, आणि गीताचे बोल आहेत, राजा येशू आ रहा। आणि हे गीत गाऊन त्या परमेश्वराची आपण स्तुती करूया। सर्व टाळ्या वाजवूया। राजा
बोलो येशू मसीह की जय. प्रियानो, या गीताद्वारे आपल्या प्रत्येकाला हे कळालेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे अतिशय जवळ झालेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या जगामध्ये जगत असताना आपण सर्वजण आपली तयारी करूया आणि त्या प्रभूला म्हणूया की प्रभू तू आम्हाला तुझ्या हृदयासारखा अधिकाधिक बनव. आमच्या जीवनामधले जे काही तुला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, प्रभू ते तू काढून टाक. तुझ्या सामर्थ्याने तुम्हाला भर आणि तुझं कौल करून. आमेन. या प्रेम आपण सर्वजण आपले नेत्र यावेळेस बंद करणार आहोत आणि पुन्हा एकदा त्या परमेश्वराची आराधना करणार. Lord, we worship you. Oh, hallelujah. Lord, we worship you. या प्रेम आपण सर्वजण आपला मुख उघडून त्या परमेश्वराची स्तुती करणार आहोत. तो जो जिवंत परमेश्वर आहे, तो जो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे, जो प्रारंभ आणि शेवट आहे, जो पुनरुत्थान व जीवन आहे, जो या जगाचा प्रकाश आहे, जो एल शदाय सर्व समर्थ परमेश्वर आहे, त्या परमेश्वराची प्रेम आपण आराधना करूया. आपलं समर्पण त्या प्रभूला करूया. त्या प्रभूला म्हणूया प्रभू तू आज माझी नव्याने भेट घे. प्रभू हरणी जशी पाण्याच्या प्रवासासाठी लुळपते तसा देवा माझा जीव तुझ्यासाठी लुळपत आहे. प्रभू आमचा जीव तुझ्यासाठी लुळपत आहे. प्रभू आमचं हृदय हे तुझं प्रभू परमेश्वरा सिंहासन बनव. प्रभू परमेश्वर त्या सिंहासनावर तू विराजमान हो. तुझ्या नावाचं महान करू. Lord, we worship you. तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन, तेरा दिल बने तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन, मेरे मन पे तू हो चमके, मेरे बातों से तेरी खुशबू महके, मेरे चेहरे तेरी रोशनी
चमके, मेरे हाथों से तेरी खुशबू महके, मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान। मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान। ओ यीशुआ, 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 मेरे मन में समा जा। ओ यीशुआ, मेरे मन में समा जा। मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी। मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी। खुद का प्रभू आम्ही विनंती करतो प्रभू तू आज आम्हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये ये प्रभू, आमच्या जीवनामध्ये ये तू प्रभू, तू 100% ताबा घे प्रभू परमेश्वर, आणि तुझ्याच नावाचा महान गौरव दे प्रभू. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या गौरवात समर्पित करतो प्रभू. तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भर, तुझ्याने तू आम्हाला भर प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आमची नव्याने भेट घे प्रभू परमेश्वर. प्रिय प्रभू तुला माहिती आहे आम्हा प्रत्येकाची गरज काय आहे प्रभू, आम्ही काय ऐकावं प्रभू परमेश्वर, आम्हाला काय ऐकण्याची गरज आहे प्रभू हे तुला माहिती आहे प्रभू. मी प्रार्थना करतो प्रभू, प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आज आम्हा प्रत्येकाची भेट घे, तुझ्या वचनाद्वारे तू आमची नव्याने भेट घे प्रभू परमेश्वरा. प्रभू आमच्या नेत्रांवर जर काय प्रभू परमेश्वर आत्मिकरित्या प्रभू परमेश्वर अंधळपण आला असेल प्रभू परमेश्वर ते सर्व काढून टाक, तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भर प्रभू, आणि तुझ्या वचनानुसार प्रभू परमेश्वर तू आम्हाला प्रत्येकाला चांगल्यास सहाय्य कर. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानत स्तुती कर, सर्व गौरव तुझ्याच नावात प्रभू येशूच्याच नावात ही प्रार्थना केली म्हणतोच एक महान आमच्या तुझे पिता. आमेन, आमेन. परमेश्वराची स्तुती असो. प्रेम आपण सर्वजण अशाच प्रार्थनेच्या वातावरणामध्ये आपलं मन तयार करूया आणि त्या प्रभूला म्हणूया प्रभू तू आज तुझ्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाची नव्याने भेट घे. आमेन. परमेश्वराची स्तुती असो.
खरंच परमेश्वर चांगला आहे. आणि खरंच आज आम्ही ज्यावेळेस स्तुतीस्तवन करत होतो ना, त्या स्तुतीस्तवनामध्ये देवाचं महान सानिध्य उतरून आलं. देवाच्या प्रियजनांनो, मला तर असं वाटलं कुठं प्रभू आमच्यामध्ये उतरून आला. ते गाणं ज्यावेळेस आम्ही गायलं ना, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा बने तेरी आसन. खरंच देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही हे गीत गायलं ना आणि मी ज्यावेळेस डोळे बंद केले ना, मला असं वाटलं देवाचं स्वर्गीय सामर्थ्य आमच्यामध्ये उतरून आलं. देवाच्या स्तुतीस्तवनामध्ये सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याने आज मला असं वाटलं जसं काय, आणि तुम्हाला पण वाटलं असेल की त्याच्या आत्म्याने आम्ही भरून गेलो म्हणून. देवाच्या प्रियजनांनो, खरंच परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. आणि ह्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे पाहणार आहोत. आणि देवाच्या वचनाकडे पाहत असताना मी विनंती करतो बाळकीनबाईंना की त्यांनी पुढे यावं आणि देवाचं वचन वाचावं. मत्ती वर्तमान ह्याचा 11वा अध्याय आम्ही 27 पासून 30 वचनापर्यंत मी विनंती करतो बाळकीनबाईला की त्यांनी पुढे यावं, बायबल वाचावं आणि प्रार्थना करावी. आपण परमेश्वराचं वचन वाचूया. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग निवडण्यात आलेला आहे तो मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आहे आणि वचन आहेत 27 ते 30. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय, वचन आहेत 27 ते 30. येशूची स्वतःची कामगिरी. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही. अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहेत. देवा, ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. प्रियानो, आपण आपले नेत्र बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता, धन्यवाद 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 प्रभू येशू ख्रिस्ता. हे अखिल सृष्टीच्या उत्पन्न करता प्रभू परमेश्वर पित्या, पुन्हा एकदा दयागन परमेश्वरा, आम्ही सर्वजण दयागन परमेश्वरा लीड आणि नम्र होऊन दयागन परमेश्वरा तुझ्या चरणापाशी आम्ही आलेलो आहोत. दयागन परमेश्वरा, खरोखर दयागन परमेश्वरा, या सकाळच्या वेळेस दयागन परमेश्वरा, पुन्हा एकदा दयागन परमेश्वरा, आम्ही सर्व आदर सन्मान गौरव महिमा आम्ही तुला देतो दयागन परमेश्वरा. कारण खरोखर दयागन परमेश्वरा तू सेनाधीश परमेश्वर आहेस. दयागन परमेश्वरा, तू कधी न बदलणारा आमचा स्वर्गीय बाप आहेस दयागन परमेश्वरा. आणि खरोखर दयागन परमेश्वरा, पुन्हा एकदा दयागन परमेश्वरा, प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि आम्ही तुझे आभार मानतो दयागन परमेश्वरा. विशेष करून दयागन परमेश्वरा, खरोखर दयागन परमेश्वरा, आम्ही दयागन परमेश्वरा तुझे आभार मानतो दयागन परमेश्वरा की आज पुन्हा एकदा दयागन परमेश्वरा तुझं वचन ऐकण्याची ही काही सुवर्ण संधी तू आम्हाला दिलेली आहेस दयागन परमेश्वरा. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो दयागन परमेश्वरा. खरोखर दयागन परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला असं सांगतं दयागन परमेश्वरा की जे लोक परमेश्वराचं भय धरतात आणि जे लोक परमेश्वराच्या दयेची अपेक्षा करतात अशा लोकांवर तू संतुष्ट होतोस दयागन परमेश्वरा. आणि म्हणून दयागन परमेश्वरा, या सकाळच्या वेळेस दयागन परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा दयागन परमेश्वरा तुला हाक मारत आहोत दयागन परमेश्वरा आणि मी तुझ्याजवळ प्रार्थना करत आहोत दयागन परमेश्वरा की पुन्हा एकदा दयागन परमेश्वरा तुझी नवीन कृपा तू आमच्यावर कर दयागन परमेश्वरा, तुझी दया तू आमच्यावर कर दयागन परमेश्वरा. आणि खरोखर दयागन परमेश्वरा, तुझ्या ह्या पवित्र वचनातनं दयागन परमेश्वरा आम्ही ऐकत असताना वाचत असताना दयागन परमेश्वरा तुझं पवित्र वचन हे आम्हाला समजावं दयागन परमेश्वरा. ह्याच्याकरता तुझा विशेष अनुग्रह तू आमच्यावर कर दयागन परमेश्वरा. खरोखर दयागन परमेश्वरा, या वचनाद्वारे दयागन परमेश्वरा जे काही तुला आम्हाला सांगायचं दयागन परमेश्वरा ते आम्हा प्रत्येकाला
व्यवस्थितपणे कळावं दयावान परमेश्वर. ह्याच्याकरता दयावान परमेश्वर आमच्या प्रत्येकाच्या हृदयात तू स्पर्श कर, आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणात तू स्पर्श कर, आमच्या प्रत्येकाच्या बुद्धीला तू स्पर्श कर दयावान परमेश्वर, आणि केवळ तुझा गौरव करून घे. तसंच दयावान परमेश्वर यावेळेस मी विशेष करून दयावान परमेश्वर जे तुझे दास आहेत, जे तुझे सेवक आहेत दयावान परमेश्वर, त्यांना तुझ्या सर्वसमर्थ हातामध्ये मी समर्पित करते आणि मी प्रार्थना करते दयावान परमेश्वर, तुझ्या वचनात दयावान परमेश्वर बोलत असताना दयावान परमेश्वर तू संपूर्णपणे त्यांचा ताबा घे दयावान परमेश्वर. आणि खरोखर दयावान परमेश्वर मुख त्यांचा असू दे दयावान परमेश्वर, आपण दयावान परमेश्वर जे शब्द आहेत ते तुझे असू दे दयावान परमेश्वर, आणि केवळ दयावान परमेश्वर तुझा आणि तुझंच गौरव करून घ्या अशी मी प्रार्थना विनंती करते. पुन्हा एकदा प्रत्येक गोष्टीबद्दल तुझी स्तुती करत सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा तुला दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक महान माझे स्वर्गीय पित्या. आमेन. 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 परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे आणि परमेश्वराच्या दयेमध्ये कधी खंड पडत नाही. म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला मान, सन्मान, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. देवाच्या प्रियजनांनो, प्रभू परमेश्वर आमच्यावरती किती प्रीती करतो, आमची किती काळजी घेतो, ह्याच्या संबंधाने ज्यावेळेस आम्ही त्याचा अनुभव घेतो त्यावेळेसच आम्हाला कळतं की तो आमच्यावर किती प्रीती करतो. तर चला देवाच्या प्रियजनांनो, आज आपण आपल्या देवाच्या वचनाकडे वळूया. देवाचं वचन आज आम्ही ज्या वचनावरती मनन करणार आहोत ते वचन आहे मत्ती शुभवर्तमान ह्याचा 11वा अध्याय आणि 28वा वचन. आणि या वचनामध्ये असं सांगितलेले आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईल. देवाच्या प्रियजनांनो, जो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता आणि जगामध्ये असताना त्यांनी परिस्थिती पाहिली, त्यावेळेस तो पाहत होता जग आणि जगातले लोक भयानक मनस्थितीमध्ये आहेत आणि कोठे जावे, काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा शब्द, जो स्वर्गातून उतरलेला आहे, जो स्वर्गातला शब्द देह म्हणून ज्याने धारण केलेला आहे, तो ह्या जगामध्ये आला आणि तो काय म्हणतो माहितीये का? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, जे तुम्ही कष्टामध्ये आहेत, जे तुम्ही भयानक स्थितीमध्ये आहेत, तुम्ही सगळे माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. आणि ह्या वचन ऐकण्यापूर्वी आज आम्ही एक लहानशी गोष्ट ऐकणार आहोत. आणि ती गोष्ट अशी आहे की कोणी एक मिशनरी होता आणि तो मिशनरी आपल्या गाडीमध्ये बसून एका खेड्या गावाकडे चालला होता आणि त्याला त्या ठिकाणी जाऊन सेवा करायची होती. आणि रस्त्याने जात असताना एक बाई होती आणि तिच्या डोक्यावरती असं लाकडाचं एक मोठं ओझं होतं. आणि त्यांनी पाहिली की ही माझी बाई, ही जी स्त्री आहे जी डोक्यावरती ओझं घेऊन चाललेली आहे, ही आमच्या चर्चची आहे आणि माझ्या ओळखीची आहे. त्यांनी ती गाडी थांबवली आणि त्या बाईला म्हटलं की बाई, तू तुझं हे ओझं घेऊन माझ्या गाडीमध्ये बस, ठेव माझ्या गाडीमध्ये. आणि काही लोक पण त्या गाडीमध्ये बसलेले होते. त्या बाईनी आपल्या ओझ्यासहित ती त्या गाडीमध्ये मागं बसते. आणि मग कोणाचं तरी असं लक्ष गेलं की ती बाई त्या गाडीमध्ये बसलेली आहे, पण आपल्या डोक्यावरचं ओझं तिने खाली गाडीमध्ये ठेवलेलं नाही. तर ती आपलं ओझं गाडीमध्ये बसली आणि आपलं ओझं जे आहे ते आपल्या डोक्यावरतीच ठेवलं. आणि मग कोणीतरी पाहिलं आणि तिला सांगितलं, बाई तू आपलं ओझं खाली ठेव ना. ती बाई म्हणती, साहेबांनी मला गाडीत घेतलं तर घेतलं आणि परत माझं ओझं पण त्यांच्या गाडीत ठेवू का? देवाच्या प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्त आमचा जो प्रभू आहे ना, ह्याने आमच्या डोक्यावरती पापाचं ओझं, आमच्या बंधनाचं ओझं, ते आमचं ओझं सर्व काढून त्यांनी आम्हाला बाहेर खाली ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे.
आमच्या जवळचं काढून त्यांनी घेतलेलं आहे, पण आम्ही ते ओझं घेऊनच त्याच्या बरोबर चालतो. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही आज देवाचं वचन पाहतो, तो देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हास विसावा देईल. बायबल असं सांगतं, स्तोत्रसंहिता 107:20 मध्ये तो म्हणतो, ही सेंड हिज वर्ड अँड हील माय डिसीज अँड इनइक्विटीज. त्यांनी आपला शब्द पाठवला आणि त्यांनी मला आरोग्य दिलं म्हणून सांगितलं, आणि माझे सर्व दुष्कर्मांची त्यांनी क्षमा केलेली आहे. देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, देवाच्या प्रियजनांनो, बायबल असं सांगतं, मत्ती कृषीबोधमान ह्याचा 8वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, तिथे एक शताधिपती होता, आणि हा शताधिपती जो होता ना, हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो येऊन काय म्हणतो माहितीये का, हे प्रभू येशू, तू शब्द मात्र बोल, माझा चाकर बरा होईल. आणि हा शताधिपती मोठ्या विश्वासाने प्रभूकडे आला होता, आणि त्यांनी विश्वासाने सांगितलं होतं की तू शब्द मात्र बोल. माझी एवढी लायकी नाही की तू माझ्या छपराखाली यावं, माझ्या घरामध्ये यावं, ही माझी लायकी नाहीये, पण तू मात्र शब्द बोल. बघा, हा देवाचा शब्द ज्यांनी देह धारण केला होता ना, त्यांनी तो बोलतो की मी अख्ख्या इस्रायलामध्ये मला एवढा विश्वास आढळला नाही. हा देवाचा शब्द त्याला बोलतो आणि तो म्हणतो, जा तुझा चाकर बरा झालेला आहे. हा देवाचा शब्द. आणि हा देवाचा शब्द आपण ज्यावेळेस देवाच्या वचनाकडे पाहतो ना, तर हा देवाचा शब्द म्हणतो, तुम्ही सगळेजण माझ्याकडे या, कम. तिथं असं लिहिलेलं आहे, इन्व्हिटेशन ऑफ गॉड्स वर्ड. देवाने आम्हाला निमंत्रित केलेलं आहे, देवाच्या शब्दाने आम्हाला निमंत्रित केलेलं आहे की तुम्ही माझ्याकडे या. देवाच्या प्रियजनांनो, हा देवाचा शब्द कोण होता, तर पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, योहान कृषीबोधमान ह्याचा 1ला अध्याय आणि 1ल्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, तिथे काय लिहिलेलं आहे, कोणीतरी वाचा. प्रारंभी शब्द होता, हा, आणि शब्द देवासह होता, हा, आणि शब्द देव होता. हा, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता. बघ, देवाच्या प्रियजनांनो, आणि आता इथं ह्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की तो शब्द जो आहे ना, तो सर्व मानव जातीला आज बोलवत राहिलेला, या तुम्ही सगळेजण माझ्याकडे. तुम्ही जे कष्टाने भरलेले, पापाने बरबटलेले आहे, बंधनामध्ये अडकलेले आहे, आपले जू ह्याच्या खाली तुम्ही दबलेले आहेत ना, त्याचं इन्व्हिटेशन आहे. अहो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही सर्व या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल म्हणून सांगितलेलं आहे. देवाच्या प्रियजनांनो, हे इन्व्हिटेशन त्या शब्दाचं आहे. हे शब्द जो प्रभू येशू ख्रिस्त ना, हे त्याचं निमंत्रण आहे की तुम्ही या. कुठे या, तर देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, इन अ सेफ प्लेस. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, देवाचं वचन उत्पत्तीचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 1ल्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, त्या 7व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. काय सांगितलं तिथं? 7वा अध्यायाचं 1लं वचन. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. इनटू अ प्लेस ऑफ सेफ्टी. देवाच्या प्रियजनांनो, पहा, इथं जो देव जो होता ना, या देवाने एक वचन दिलेलं आहे, एक शब्द दिलेला आहे, आणि नोहाला तू काय म्हणतो, तो आपल्या सर्व कुटुंबासह कुठं चल, तर त्या तारवामध्ये चल. अ सेफ्टी प्लेस. देवाच्या प्रियजनांनो, आज माझी काय म्हणतात ना, सुरक्षित जागा कोणती आहे हे तुम्ही पाहिलंय का?
देवाच्या प्रियजनांनो, नोहानी ओळखलं, नोहानी पाहिलं की माझी सुरक्षित जागा कुठे आहे, तर ज्या परमेश्वराने मला सांगितलेलं आहे ना की ते तारू बांधावं, त्या तारूमध्ये यावं. आणि मग परमेश्वराने त्याला सांगितलं की तू त्या सेफ जागेमध्ये किंवा त्या सुरक्षित जागेमध्ये तू जा. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही जगाची परिस्थिती पाहतो, तो शब्द म्हणतो तुम्ही माझ्याकडे या. कुठे या? तर जी जागा सुरक्षित आहे, ज्या जागेमध्ये मी तुमची काळजी घेईन, ज्या जागेमध्ये तुमचं मी संरक्षण करल, ज्या जागेमध्ये सर्व गोष्टींपासून मी तुमचा बचाव करल ना, त्या सर्व येशू म्हटलेल्या त्या सेफ्टी, त्या संरक्षित जागेमध्ये तुम्ही या म्हणून सांगितलं. नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला त्यांनी सांगितलं. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही ह्या शेवटच्या काळामध्ये जगत असताना आम्ही सुरक्षित आहोत का? देवाच्या प्रियजनांनो, आम्ही ह्या शेवटच्या काळामध्ये जगत असताना आम्ही ह्या जगाची परिस्थिती पाहिली तर सगळे जण एकमेकाकडे संशयाने पाहतात आणि कोणाला पण असं वाटत नाही की मी सुरक्षित आहे. पण देवाच्या प्रियजनांनो, आज तो देवाचा शब्द जो प्रभू येशू ख्रिस्त आहे ना, तो म्हणत राहिलेला आहे तुम्ही सगळेजण माझ्याकडे या. माझ्याकडे काय आहे? संरक्षण आहे, सांभाळ आहे, आनंद आहे. तुमच्या जवळ तुम्हाला पाहिजे तो विसावा आहे, ते मी सगळं देणार. पण पहिली गोष्ट, ज्यावेळेस हा देवाचा शब्द जो काय इन्व्हिटेशन ऑफ गॉड वर्ड आहे ना, तो कसला आहे, तर पहिली गोष्ट की तुम्ही एकदम सुरक्षित जागेमध्ये या. जसं नोहाला त्यांनी सांगितलं. देवाच्या प्रियजनांनो, आज माझी सुरक्षित जागा कोणती? आज नोहा, ज्यावेळेस नोहा आणि नोहाच्या काळामध्ये सगळं पाणी आलं ना, त्यावेळेस देवानी त्याला सांगितलं होतं एक तारू बनव, आणि हे तारू बनवल्यानंतर तुझं तारण होईल. तसंच देवाच्या प्रियजनांनो, तुम्ही एक तारणारा शोधा म्हणजे तुमचं तारण होईल. आणि तो तारणारा कोण आहे? तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याशिवाय आमची जागा सुरक्षित नाही या जगामध्ये. तोच आमची काळजी घेतो, तोच आमची काळजी घेऊन तो आम्हाला पुढे चालवे. आमची सुरक्षेची जागा कोणती? देवाच्या प्रियजनांनो, तो देव म्हणतो, अहो पृथ्वी, अहो सर्व लोक हो, तुम्ही माझ्याकडे या. बायबल असं सांगतो, कुठे या? इन गुडली फेलोशिप, चांगल्या फेलोशिप मध्ये या. बायबल असं सांगतं, गणनाचं पुस्तक 10वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. काय सांगितलं? गुडली फेलोशिप म्हणजे काय? चांगली सहभागिता. नॉट गॉडली, इट्स अ गुडली फेलोशिप. काय सांगितलंय तिथं? मोशे काय म्हणतो आपल्या सासऱ्याला? 10वा अध्याय 29वं वचन. मोशेने आपला सासरा विज्ञानी रघुवेल याचा मुलगा होबाब याला म्हटले की परमेश्वराने आम्हाला देव केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्या बरोबर चल, म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू, कारण इस्रायलाचे कल्याण करीन असे परमेश्वर बोलला आहे. गुडली फेलोशिप. देवाच्या प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्त हीच गोष्ट सांगत राहिलेला आहे. तुम्ही माझ्याकडे या म्हणजे काय? या जी चांगली सहभागिता आहे ना. हा देवाच्या वचनामध्ये बघा, याच्यावेळेस आम्ही अनुवादाचं पुस्तक 10वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये हा मोशे आपल्या सासरा आणि आपल्या मेहुण्याला म्हणतो, तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर चला. कुठे चला? अभिवचन, ज्या परमेश्वराने आम्हाला अभिवचनाचा देश दिलेला आहे ना, त्या अभिवचनाच्या देशामध्ये तुम्ही चला. तो देवाने अभिवचन काय दिलं की मी इस्रायलाचं कल्याण करेन आणि आमच्या बरोबर तुमचं पण कल्याण होईल. देवाच्या प्रियजनांनो, आम्हाला चांगली सहभागिता पाहिजे. आणि ही चांगली सहभागिता देणारा कोण आहे? तर देवाच्या वचनामध्ये दुसरा तिसरा कोणी नसून फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्येच पूर्ण
आनंद आहे म्हणून सांगितलेला आहे. आणि म्हणूनच तो मोशे आपल्या सासरेला घेऊन यायला म्हणतो की ज्या परमेश्वर आम्हाला ज्या अभिवचनाच्या देशामध्ये घेऊन चाललाय. देवाच्या प्रियजनांनो, आम्ही आता कुठे चाललेलो आहोत तर ते अभिवचनाच्या देशामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन चाललेला आहे, जिथं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की इस्रायल लोकांचं मी कल्याण करल, देवाच्या लोकांचं मी कल्याण करल म्हणून सांगितलं. बघा, ही गॉडली फेलोशिप, गुडली फेलोशिप, काय म्हणतात ना, गुडली फेलोशिप, चांगली सहभागिता. एक चांगली सहभागिता आणखी एक देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. दुसरे इतिहासाचं पुस्तक 30 अध्याय आणि 1 वचनामध्ये असं सांगितलं, हिजकियाने इस्रायल व यहुदा यास आणि एफ्राईम व मनेश यास असे पत्रे पाठवले की तुम्ही परमेश्वराच्या मंदिराकडे या. म्हणजे आम्ही काय करू तर ओलांडण सण एकत्र पाळू. काय लिहिलं तिथं, वाचा कुणीतरी. दुसरं इतिहास 30 अध्याय आणि 1 वचन काय सांगितलं, हिजकियाने सर्व इस्रायल व यहुदा यास आणि इफ्राईम व मनश्शे यास ही पत्र लिहून कळविले की तुम्ही यरूशलेमेत परमेश्वराच्या मंदिरी इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यार्थ वलांडण सण पाळावयास या. चांगली फेलोशिप. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही या जगामध्ये राहतो ना, जगाची परिस्थिती काय चाललेली आहे, जग सुरक्षित हातामध्ये नाहीये. जगामध्ये जी सहभागिता आहे ना ती चांगली नाहीये. पण आज ज्यावेळेस आम्ही या वचनावरती मनन करतो ना, या वचनावरती परमेश्वराचं वचन जो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे ना तो सांगत राहिलेले, तुम्ही सगळेजण माझ्याकडे या. आता हा हिजकिया जो होता, या हिजकियाने यहुदाला सांगितलं, इस्रायल लोकांना सांगितलं, मनेश वंशाला सांगितलं, एफ्राईमाला सांगितलं आणि सर्व लोकांना सांगितलं आपण सर्वजण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ. वा, काय येते परमेश्वराच्या मंदिरात. देवाच्या प्रियजनांनो, तिथं देवाची सहभागिता आहे, देवाची समक्षता आहे, तिथं सुरक्षितता आहे, तिथं देवाचं वचन कानावरती पडतं, तिथं देवाचा जो शब्द जो आहे ना तो आम्हाला आरोग्य देणार आहे. तो जेव्हा देवाचा शब्द जो आहे ना तो आमच्या मनाचं पुनर्जीवन देणार आहे. त्या शब्दामध्ये काय आहे, सामर्थ्य आहे की आम्हाला उठून उभा करण्यासाठी. त्या शब्दामध्ये काय आहे तर आमच्या जीवनामध्ये जे सर्व पडलेल्या गोष्टी आहेत ना ते परत बांधण्याची एक ताकद आहे. आणि म्हणून ती ताकद आमच्या जीवनातली देणारा कोण आहे तर तो परमेश्वराचा शब्द. आणि ही ताकद काय आहे, आम्ही पडलेलो कुठं आहोत, आम्ही तो उभा आहोत, आम्ही आत्मिकरित्या पडलोय, आम्ही पापात पडलो, आम्ही बंधनात पडलो, आमच्यावर सैतानाने लादलेले जू आहेत, आमच्यावरती त्यांनी एक आज्ञाभंजकाचं शिक्का मारून त्यांनी आम्हाला बंद करून ठेवलेलं आहे. पण तो देव आणि देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, तुम्ही चांगल्या सहभागितेमध्ये या. हे देवाच्या शब्दाचं निमंत्रण आहे, या. कम, इन्व्हिटेशन ऑफ गॉड्स वर्ड. काय की तुम्ही चांगल्या सहभागितेमध्ये यावं. देवाच्या प्रियजनांनो, ह्या चांगल्या सहभागितेमध्ये तिसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये काय घडती. पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये पडती ती म्हणजे आम्ही देवाच्या सुरक्षित हातात पडतो. दुसरी गोष्ट, आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतो. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतो ना, आम्ही आमच्या स्वतःला बदलायला सुरुवात करतो. ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन पाहतो ना, त्यावेळेस आम्ही देवाच्या गोष्टीकडे पाहतो ना, ज्यावेळेस देवाचं सहभागिता आम्हाला लाभायला सुरुवात होते, आम्ही देवाच्या सुरक्षित हातात पडायला सुरुवात होती ना, त्यावेळेस आम्हाला कळतं की आम्ही स्वतः फॉर पर्सनल क्लेनलीनेस आम्ही स्वतः शुद्ध व्हायला सुरुवात करतो. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, यशायाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होती, ती किरणीजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघती. बघा,
पर्सनल क्लेनलीनेस. देवाच्या शब्दाचा हे निमंत्रण आहे. ज्यावेळेस आम्ही देवाचा शब्द जो प्रभू येशू ख्रिस्त याचं निमंत्रण ऐकतो ना, त्यावेळेस आम्ही त्या सुरक्षित हातामध्ये जातो. ज्यावेळेस आम्ही त्या देवाच्या शब्दाचं निमंत्रण ऐकतो ना, त्यावेळेस आम्ही एक चांगल्या सहभागितेमध्ये जातो. आणि ज्यावेळेस आम्ही तिसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये काय होती, तर आम्ही आमच्या स्वतःला शुद्ध करायला सुरुवात करतो. त्याच्या सहभागितेमध्ये शुद्धता आहे. म्हणून प्रभू देव जो आहे ना, हे यशायाच्या पुस्तकामध्ये म्हणतो की तुमची पातकी लाखेसारखी लाल असली ना, तरी ती बर्फासारखी पांढरी होईल. ती किरमिजीसारखी तांबडी असली ना, तरी ती लोकरीसारखी सफेद होईल म्हणून सांगितलं. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही या परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो, पर्सनल क्लिनिनेस, आम्ही किती कसं आहोत हे ज्यावेळेस आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये येतो ना, त्यावेळेस आम्हाला कळतं की मी किती पापी आहे, मी देवाला किती दुःखवलंय. पण हे दुःख मी न करता तोच जो देवाचा शब्द म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त तोच या जगामध्ये आला आणि त्यांनीच मला या सर्व गोष्टीतून शुद्ध केलं. मी कधीच म्हणत नाही मी पापी. कोणाला म्हणा तुम्ही, अरे तू पापी आहे म्हणा तर बघा काय म्हणतो तो, मी नाही पापी. पण ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येतो, तेव्हाच आम्हाला कळायला लागतं की आम्ही आमच्या प्रभूला किती दुखवलेलं आहे, आम्ही आमच्या देवाला किती दुखवलेलं आहे. आम्ही आमच्या प्रभूला हे म्हटलेलं आहे की देवा मी पाप नाही. बायबल असं सांगतं योहानाच्या पुस्तकामध्ये, जो म्हणतो मी पाप केलं नाही तो स्वतःला फसवतो. देवाच्या प्रियजनांनो, पण प्रभू येशू जो देव जो आहे ना, तो काय म्हणतो माहितीये का, तुमची पातकी लाखेसारखी लाल असली ना, तरी ती मी बर्फावून शुभ्र करेल. देवाच्या प्रियजनांनो, पर्सनल क्लेनलीनेस, या देवाच्या शब्दाचा अर्थ काय, या देवाच्या शब्दाने आम्हाला निमंत्रण का दिलेलं आहे की आम्ही स्वतः शुद्ध व्हावं, आम्ही पवित्र व्हावं. आम्ही जे ओझ्या खाली दबलेलो आहोत, जे आम्ही पापाच्या बंधनात दबलेलो आहोत, आम्ही सैतानाचं जू जे आम्ही स्वीकारलेलं आहोत, त्याच्यात दबलेलो आहोत, त्याच्यातून आम्ही बाहेर यावं. त्याने आम्हाला एक निमंत्रण दिलं, अहो कष्टी व भाराक्रांत, अहो पापाने बरबटलेल्या लोकांना तुम्ही सर्व माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विसावा देईन. आणि जेव्हाच आम्ही देवाच्या वचनाकडे पाहतो, देवाच्या प्रियजनांनो, फॉर सॅटिस्फाईंग पोर्शन, आमच्या जीवाला भूक लागली, आमच्या आत्म्याला तहान लागली. म्हणून यशायाचं पुस्तक याचा 55 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये तो काय म्हणतो माहितीये का, जेव्हा आम्ही पाहतो ना यशायाचं पुस्तक याचा 55 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये काय सांगितलं, अहो तहानलेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या, पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. सॅटिस्फाईंग पोर्शन. आत्मा आमचा काय म्हणतात ना, आमचा आत्मा अतृप्त आहे. का आहे, कारण तो त्याला देवाला भेटायचे. आणि आज देवाने आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, अहो तान्याल्यानो, तुम्ही सगळे जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या, पैक्या वाचून मोला वाचून द्राक्षरस व दुधाचा सौदा करा म्हणून सांगितलं. आम्हाला तहान लागली, देवाच्या प्रियजनांना आम्हाला तहान लागली, आम्हाला भूक लागली. आणि तो देवाचा शब्द म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्ताने तो म्हणतो, तुम्ही सर्वजण या, मी तुम्हाला सर्व देतो, तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल, मी तुम्हाला देतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं, लूकाच्या 14 अध्याय आणि 17 वचनामध्ये असं सांगितलेलं, तिथं गॉस्पल फीस्ट म्हटलेली आहे. तिथं काय म्हटलेलं आहे, आणि जेवणाच्या वेळेस आता या, तयारी झाली आहे असे आमंत्रिता सांगा. त्यांनी आपले ऐकले, ऐकण्यासाठी दासाला पाठवले. ते निमंत्रितांना बोलवा. आज गॉस्पल फीस्ट
ही गॉस्पल फीस्ट काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त माझ्यावरती प्रीती करतो. देवाच्या प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने मला बोलवलंय, प्रभू येशू ख्रिस्ताने मला निमंत्रण दिलेलं आहे. कशासाठी? आत्म्यामध्ये तृप्ती होण्यासाठी. ज्या देवाला शोधतोय ना, त्या आत्म्यापासून ज्या देवाला शोधण्यासाठी एक गॉस्पल फीस्ट म्हणजे एक शुभवर्तमानाची एक चांगली फीस्ट त्यांनी दिलेली आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आमचा आहे त्यांनी दिलेली आहे. आणि ज्यावेळेस आम्ही दुसरी गोष्ट ज्यावेळेस देवाच्या वचनामध्ये पाहतो, इथे हे काष्टी व भाराक्रांजन हो, हे जे म्हटलेलं आहे ना, हा बर्डन बेरर कोण आहे माझा? हा बर्डन बेरर कोण आहे? देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, कॅरिंग द बर्डन ऑफ ह्युमॅनिटी, ज्यांनी सर्व मानव जातीचं ओझ वाहिलेलं आहे, तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त. तो तुम्हाला बोलवतो. बायबल सांगतं त्याच्याबद्दल जी साक्ष किंवा त्याच्याबद्दल जी भविष्यवाणी केलेली आहे ना, तिथं असं सांगितलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक 22 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, जो अब्राम जो होता ना, त्या अब्रामाने इसाकाला घेतला आपल्या बरोबर आणि घेऊन गेला. काय दिलं तिथं 22 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये? तेव्हा अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेविली. इथं काय सांगितलं? होम अर्पणाचे जे सर्व लाकडं होते ना, ते त्यांनी घेतले आणि कोणाकडे दिले? इसाकाकडे. बर्डन कॅरियर. इथं अब्राम हे देवपित्याचं दर्शक आहे, इसाक हे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे. आणि त्यांनी ते लाकडं कोणाच्या पाठीवरती ठेवले? ते इसाकाच्या. बर्डन कॅरियर. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही पाहतो ना, तर देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, यशाचं पुस्तक याचा 53 अध्याय आणि 4व्या वचनामध्ये तो म्हणतो, तिथं असं सांगितलेलं आहे, खरोखर त्यांनी आमचे व्याधी त्यांनी वाहिले, त्याने आपल्यावर स्वतःवर घेतले, त्यांनी आमचे क्लेश स्वतःवरती घेतले, त्यांनी आमचे क्लेश स्वतः वाहिले, त्याला ताडण करण्यात आलेलं आहे. अ बर्डन कॅरियर. आणि हा बर्डन कॅरियर कोण आहे? तर तो देवाचा शब्द, जो देव पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. इसाकाच्या पाठीवरती त्यांनी ते लाकडं दिले. आणि बायबल असं सांगतं, योहान शुभवर्तमान ह्याचा 19वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये असं सांगितलेलं, कोणीतरी वाचा. योहान शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये काय सांगितलं? मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. बघा, अब्रामाने इसाकाला लाकडं दिले आणि अर्पणाच्या ठिकाणापर्यंत त्यांनी घेऊन गेला. प्रभू येशू ख्रिस्ताला इथं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्याने त्याचा वधस्तंभ त्याच्या खांद्यावरती दिला. आणि बायबल असं सांगतं, देवाच्या प्रियजनाने त्यांनी कवठी म्हटलेल्या स्थानी म्हणजे गोलगत्ता, जी कवटीची जागा आहे ना, तिथं त्यांनी तो घेऊन गेला. अ बर्डन कॅरियर, जो आमचे ओझे वाहतो. बायबल असं सांगतं, ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, मत्ती शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये असं सांगितलेलं, तो 8व्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये म्हणतो, जे यशायाने लिहिलेलं आहे ना, ते त्याने आपले व्याधी वाहिले. देवाच्या प्रियजनांनो, आज जग एक व्याधीमधून चाललेलं आहे. आज जगाची परिस्थिती अशी आहे की ते संकटाला झुंजत राहिलेले आहेत. सैतानाने त्या संकटामध्ये लोकांना त्या जगामध्ये ओढून टाकलेलं आहे. आणि आज तो देव आज आम्हाला आरोळी माळून म्हणत राहिलेला आहे, मी तुमचे व्याधी वाहिलेले आहेत, तुम्ही सगळे माझ्याकडे या. अहो कष्टी व भाराक्रांचन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. का? तर मी तुम्हाला विसावा देईल. लोकांच्या जीवनामध्ये विसावाची गरज आहे. लोक घाबरलेले आहेत, लोक भेदरलेले आहेत, लोकांना दिसत नाहीये, लोक ऐकत नाहीये.
नाहीये, लोक विचार करत नाहीये. आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणतोय, तुम्ही सगळे माझ्याकडे या. देवाच्या प्रियजनांनो, त्यांनी तुमचे व्याधी वाहिलेत. हे पापाची व्याधी आहेत ना, हे त्यांनी वाहिले. आज हे कोरोना म्हटलेलं संकट ह्या जगावरती आलेलं आहे ना, त्याचं कारण काय? मनुष्याचे पाप. आणि मनुष्याच्या पापामुळं जग आज नरकाकडे चाललेले. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुमच्यासाठी सगळं काही जिंकलं. देवाच्या प्रियजनांनो, तो म्हणतो, अहो कष्टी आहेत, जगातले लोक कष्टी आहेत, जगातले लोक आज दुःखी आहेत, जगातले लोकांनाच कळत नाही काय करावं. लोकांना विचार सुद्धा करण्याची काय करावं हे समजत राहिलेलं नाहीये. कुठं जावं, काय करावं, कसं राहावं हे सगळं त्याला कळत नाहीये. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही सगळे माझ्याकडे या. मला एक म्हण अशी आहे, आजाराशिवाय आराम नाही, आजाराशिवाय आराम नाही, पण मरणाची भीती. देवाच्या प्रियजनांनो, आजार लोकांकडे येतात, पण त्यांना भीती घेऊन येते मरणाची. पण प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, त्यांनी मरण जिंकलं आणि आम्हाला विसावा दिला. तो कोणता विसावा? जो आत्म्यामध्ये भूक लागलेली आहे, जी आत्म्याला तहान लागलेली आहे ना, ती तुम्हाला विसावा देण्यासाठी. बायबल असं सांगतं, अहो कष्टी व भाराक रांजनो, ह्याच्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इन्व्हिटेशन ऑफ गॉड्स वर्ड, देवाच्या शब्दाने तुम्हाला निमंत्रित केले. दुसरी गोष्ट जी सांगितलेली आहे ना, ते देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, बर्डन बेरर. ज्यांनी आमच्या सर्व मनुष्य जातीची सर्व ओझे त्यांनी वाहिले. आणि तिसरी गोष्ट, गिफ्ट ऑफ क्राइस्ट. देवाच्या प्रियजनांनो, गिफ्ट ऑफ क्राइस्ट काय आहे? तर बायबल असं सांगतं, जे प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा शब्द आहे ना, त्याने आम्हाला दिलेल्या देणग्या आहेत. जे विश्वास ठेवतील, जे प्रभू येशूकडे येतील, जे परमेश्वराच्या वचनानुसार चालतील, आणि ह्या वचनानुसार जो कोणी परमेश्वराच्या वचनाच्या अधीन राहून त्याच्याकडे येईल ना, परमेश्वराने हे त्याला 7 देणग्या दिलेल्या आहेत. देवाच्या प्रियजनांनो, तुम्ही आज प्रभू येशू ख्रिस्ताचा जो शब्द आहे ना, त्या शब्दाकडे तुम्ही या. त्याचा शब्द आहे की मी तुम्हाला आशीर्वाद देईन. त्याने ते गिफ्ट दिलंय तिथं देवाच्या वचनामध्ये सांगितलं, मत्ते 11:28 मध्ये, तो मग आय विल गिव्ह यू रेस्ट, मी तुला विसावा देईन. बायबल असं सांगतं मत्ते शुभवर्तमान 16 अध्याय 19 वचनामध्ये, तो म्हटलं मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. त्याच्यानंतर आम्ही पाहतो लूक शुभवर्तमान ह्याचा 10 अध्याय 19 वचन, तिथं असं सांगितलं, मी तुला सामर्थ्य दिलेलं आहे दुष्ट आत्म्यांवरती विजय मिळवण्यासाठी. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, तो म्हणतो मी जीवनाचं पाणी आहे. योहान शुभवर्तमान 4 अध्याय 14 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मी जीवनाचं पाणी आहे. बायबल असं सांगतं. 5वी गोष्ट, योहान शुभवर्तमान 6 अध्याय 51 वचनामध्ये तो म्हटला, स्वर्गातून उतरलेली भाकर मी आहे. 6वी गोष्ट, योहान शुभवर्तमान 10 अध्याय 28 वचनामध्ये तो म्हटलेला आहे, मी सार्वकालिक जीवन त्यांना देईन. आणि 7वी गोष्ट तो काय देणार आहे? योहान 14:27 मध्ये म्हटलेलं आहे, जग देतो ती शांती मी तुला देणार नाही, तर मी माझी शांती तुला देईन. तो म्हणतो जग देतो ते सार्वकालिक जीवन मी तुला देणार नाही, मी माझं सार्वकालिक जीवन जे तुझ्यासाठी तयार केलं ते मी तुला देईन. मी स्वर्गातील उतरलेली भाकर तू खा आणि तू आशीर्वादित हो. देवाच्या प्रियजनांनो, 7 गिफ्ट प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिल्या. पहिली रेस्ट, दुसरी किंगडमचं जे राज्याच्या किल्ल्या, तिसरी गोष्ट जी इव्हिल पॉवर आहे त्याच्यावर विजय मिळवण्याचं, चौथी गोष्ट त्यांनी आम्हाला जिवंत पाणी दिलं, 5वी गोष्ट त्यांनी आम्हाला स्वर्गाची भाकर म्हणून तो ह्या जगात आला, 6वी गोष्ट सार्वकालिक जीवन, आणि 7वी गोष्ट शांती. आज या 7ही गोष्ट ह्या जगाकडे नाहीये, म्हणून जग भेदारलंय, जग घाबरलंय,
जग सैरावैरा धावते, जगाकडे काहीच नाहीये, पण जे लोक आज प्रभू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतील, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील, ते सर्वजण ह्या सर्व आशीर्वादाचा अनुभव घेतील. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही कुठं आहोत? आम्ही प्रभूंनी जी इन्व्हिटेशन आम्हाला दिलेलं आहे त्याच्या शब्दाने, आम्ही त्याचा शब्द ऐकून त्याच्याकडे येऊया आणि त्याला म्हणूया की प्रभू, तू आम्हाला रेस्ट दे, तू आम्हाला विसावा दे, तू आम्हाला तुझ्या राज्याचे किल्ल्या दे. तू द्यायला तयार आहे देवाच्या प्रियजनांना. फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची, आणि ती गोष्ट काय आहे? ती गोष्ट आहे तुम्ही त्याला मागावं. त्यांनी दिलेलं जे निमंत्रण आहे ना, त्याचा स्वीकार करावा. ते निमंत्रण काय? तो म्हणतो, या, तुम्ही सगळेजण या. आज आम्ही त्याच्या निमंत्रणाकडे, त्याच्या वाणीकडे आम्ही लक्ष देतो का? आपण आपले ओझे त्याच्यावर टाकतो का? आपण आपले बंधनं त्याच्यावर टाकतो का? जी गोष्ट मी सांगितली त्याप्रमाणे त्या बाईसारखं आपण त्याच्याबरोबर तर चाललो, पण ते ओझं घेऊन आपल्या डोक्यावरच चालले. आपण ते डोक्यावरचं ओझं खाली टाकलं का? पापाचं ओझं, शापाचं ओझं, आजाराचं ओझं, तो म्हणतो तू माझ्याकडे दे. मी तुला ह्या सगळ्या गोष्टीपासून फ्री करल, मोकळं करल, बंधनमुक्त करल. तू कुठे आहेस आज? देवाच्या प्रियजनांनो, तो आज येशू तुम्हाला बोलवतो. तो येशू इथं आहे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. आज जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर प्रभू येशू आहे तुमच्या पापांची क्षमा करण्यासाठी. फक्त तुम्ही त्याला म्हणा, प्रभू येशू, तू माझ्या पापांची क्षमा कर, आणि तो तुम्हाला विसावा देईल. तुम्ही कुठे येत आज? तुम्ही बंधनात आहात का? तुम्ही जोखडामध्ये आहात का? तो त्या 29व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मी जो सौम्य ते माझे जू घ्या. माझं जू हलकं आहे. आणि ते जू कोणचं आहे? आशीर्वादाचं. ते जू कोणचं आहे? सार्वकालिक जीवनाचं. ते जू परमेश्वर आम्हाला कोणतं देतो? तर त्याच्याबरोबर चालण्याचं आहे. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही कुठं आहोत? जर आम्ही परमेश्वराबरोबर नाही चालत तर आज तुम्ही ह्या संदेशाच्या द्वारे परमेश्वराचा आवाज ऐका आणि परमेश्वराकडे या. तो देव तुम्हाला आज आशीर्वाद देईल. तो देव तुम्हाला कधी सोडणार नाही. या संकटाच्या काळात तो तुमच्या बरोबर नाही. या संकटाच्या परिस्थितीत तो तुमचा हात धरेल आणि तो म्हणाल, मी तुझ्या बरोबर आहे, तू घाबरू नको, मी तुला आशीर्वाद दे, मी तुला पुढे घेऊन चालेल, तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी तुला सहाय्य करणारा तुझा परमेश्वर होईल. देव करो या वचना करवी तुम्हाला महान येथे आशीर्वाद दे. आपण प्रार्थना करू. हे परमथोर पवित्र सेनाधीश्वर देव बापा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव, महिमा तुला देतो. प्रभू देवा, तू खरंच किती चांगला आहेस. कर दे बापा, तुझं वचन असं सांगतं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हास विसावा देईन. प्रभू देवा, आम्हाला तुझ्याच विसाव्याची गरज आहे. आम्हाला तुझीच गरज आहे आणि तो तू आज दे. देवाच्या प्रियजनांनो, देवाच्या प्रियजनांनो, तो प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू, तू आज आम्हाला तुझा विसावा दे. जे आमच्या जीवनामध्ये जो विसावा नाहीये, जे आमच्या जीवनामध्ये धाक आहे, जे आमच्या जीवनामध्ये भीती आहे, ते तू काढून टाक आणि तुझ्या गौरवाने तू आम्हाला भर आणि तुझं गौरव आमच्या जीवनातून होऊ दे. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून तो ऐकू द्या. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझे इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. तुम्ही असरून सोडले आहे तसेच कोणचरणी आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटात सुचव, कारण की राज्य सामर्थ्याने कर ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर
आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. प्रियांनो, आत्ताच आपण परमेश्वराचं वचन ऐकलं आहे आणि वचनामध्ये आपण हे ऐकलं, परमेश्वर आपल्याला असं म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तर प्रियांनो, काय तुम्ही आज कष्टी आहात का? काय तुम्ही कुठल्या तरी भयंकर अशा त्रासामध्ये आहात का? कुठल्या तरी संकटामध्ये आहात का? किंवा तुमच्यावर कुठल्या आजारपणाचं ओझं आहे का? कुठल्या विचारांचं ओझं आहे का? कुठल्या प्रकारची चिंता तुम्हाला आहे का? कुठल्या प्रकारची काळजी तुम्हाला आहे का? आणि जर असल्या प्रकारचं ओझं तुमच्यावर असेल तर प्रियानो, ह्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला हाक मारत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमचं जे ओझं आहे तुम्ही ते त्याच्यावर टाकायला हवंय आणि तो तुमचं ओझं वाहायला तयार आहे. तर प्रियांनो, आज तुम्ही हाच निश्चय करा की जे काही तुमच्यावरचं ओझं आहे ते ओझं संपूर्णपणे, त्या ओझ्याचा भार संपूर्णपणे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर टाका. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याला तुम्ही हाक मारा, त्याची प्रार्थना तुम्ही करा आणि नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त तुमचं ओझं ते वाहील आणि त्या सर्व त्रासापासून, त्या सर्व संकटापासून आणि त्या सर्व चिंतेपासून, काळजीपासून, आजारांपासून तुम्हाला मुक्त करेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीत तो तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आशीर्वादित व्हा.